शेगाव माऊली डायग्नोसिस सेंटरचा परवाना रद्द करा। जामोद येथील किसन दामधर यांचे प्रशासनाला निवेदन। जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील किसन दामधर यांनी शेगाव येथील डॉक्टर गणेश खटोड यांच्या माऊली डायग्नोसिस सेंटरचा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदन प्रशासनाकडे सादर केले आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार किसन दामधर यांच्या वृषाली धुळे नामक विवाहित गर्भवती मुलीचे उपचार शेगाव येथील डॉक्टर नागरगोजे यांच्याकडे नियमित उपचार व तपासणी सुरू होती। डॉक्टर नागरगोजे यांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर गणेश खटोड यांच्या माऊली डायग्नोसिस सेंटरमध्ये सदर गर्भवती महिलेची सोनोग्राफी सुद्धा नियमित करण्यात येत होती। 20 जून रोजी डॉक्टर खटोड यांनी सोनोग्राफी करून गर्भातील बाळाच्या गळ्यात नाळ अडकलेली असून तात्काळ सीझर करून प्रसूती करण्याचा सल्ला दिला। परंतु किसन दामधर यांच्याकडे सीझर करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी डॉक्टर अर्बट यांच्याकडे गर्भवतीची पुन्हा सोनोग्राफी केली। तेव्हा असे लक्षात आले की गर्भात 12 सेंटीमीटर पाणी आहे व प्रसूती सुद्धा 10 ते 12 दिवसानंतर नैसर्गिक पद्धतीने होणार असून बाळाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे समजले। डॉक्टरांच्या या निदानामुळे भयभीत झालेल्या किसन दामधर यांना जरा धीर आला, परंतु डॉक्टर गणेश खटोड यांनी केलेल्या चुकीच्या निदानामुळे त्यांच्या माऊली डायग्नोसिस सेंटरवर कारवाई करण्याची मागणी दामधर यांनी प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। दामधर जामोद येथील रहिवासी असून माझ्या मुलीची 8 महिन्यापर्यंत शेगाव येथील डॉक्टर नागरगोजे यांनी पूर्ण ट्रीटमेंट केली आणि 9व्या महिन्याला ज्यावेळेस मी डॉक्टर नागरगोजे यांच्याकडे माझ्या मुलीला घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी सोनोग्राफी करण्याकरता डॉक्टर खटोड सोनोग्राफी सेंटरवर मला पाठवले। मी सोनोग्राफी त्यांना दाखवली असता ते डॉक्टर बोलले की पोटामध्ये पाणी खूप कमी आहे, 3 cmच पाणी आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ताच सीझर करावे लागेल। मग जर पैशाची व्यवस्था नसल्यामुळे मी एक दिवस म्हटलं उद्या मी घेऊन येतो, पैसे वगैरे व्यवस्था करतो आणि उद्या सकाळी सीझर करा। तो डॉक्टर बोलले नाही, या बाळाला धोका आहे, हे संध्याकाळपर्यंतही बाळ वाचू शकत नाही, पोटात पाणी खूप कमी असल्यामुळे बाळ दगावते संध्याकाळपर्यंत, तुम्ही काही करा, आता पैसे जमा करा आणि सीझर करा। मग जर पैसे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला घेऊन खामगावला गेलो सरकारीमध्ये सीझर करू। परंतु खामगाव पोहोचल्यानंतर मला सेकंड ओपिनियन म्हणून असं वाटलं की बा दुसरीकडे सोनोग्राफी करा, तर मी डॉक्टर अर्बट यांच्याकडे सोनोग्राफी करता गेलो। तिथं सोनोग्राफी केली, त्यांनी मला असं सांगितलं, म्हणजे तो सुद्धा सोनोग्राफी रिपोर्ट माझ्याजवळ हजर आहे। त्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये 12 cm पाणी दाखवलं, म्हणजे पाणी कमी नाही आहे। आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अर्बट साहेबांनी, की बाळ व बाळाचे दोघंही सुरक्षित आहे म्हणे, डिलिव्हरीला 15 दिवस टाईम आहे आणि पाणी भरपूर आहे, नैसर्गिकच डिलिव्हरी होणार आहे। त्यामुळे माझ्या मुलीला घेऊन मी घरी आलो। अजूनही माझ्या मुली डिलिव्हरी झाली नाही आहे आणि माझी मुलगी व्यवस्थित आहे घरी। त्यामुळे अशा या खोटे रिपोर्ट देणाऱ्या व पेशंटला घाबरून देणाऱ्या अशा गरिबांजवळ पैसे लुबाडणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी याकरता मी इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या अध्यक्षाकडे तक्रार केलेली आहे व अशा सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द करा एवढीच माझी